लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये सरोजचं बिंग तर फुटलेलंच आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आता जाब विचारण्यासाठी संगीता आणि दिनकर सुद्धा आलेत। आमच्या मुलीला होणाऱ्या त्रासाचा आता मात्र जाब विचारायला स्वाभिमानी संगीता आणि दिनकर आल्यावरती कलाने घेतलेला निर्णय जबरदस्त असणार आणि या सगळ्यामध्ये अद्वैतचे डोळे कायमचे उघडणार। गरीबाला मान नसतो, गरीबाला पान नसतो हे समजणारा अद्वैत याला आता कला धडा शिकवणार आहे आणि सोबत सरोजला पण। इकडे आता 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये कला आणि रजनी आणि सोहम आबा बाहेर असतात आणि रजनी समजवत असते, कला तू वेड्यासारखं करू नको। कला म्हणते नाही, जोपर्यंत चांदेकर या घरामध्ये माफी मागून मला घेऊन जात नाहीये तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करत इथेच उभी राहणार आहे। रजनी म्हणते, हे बघ तुझ्या तब्येतीची तू हेळसांड करू नको, तुला माहितीये ना अद्वैतचा स्वभाव कसा आहे। आत्ता रागावला तर थोड्या वेळात त्याचा राग निघून जाईल आणि त्याच्या लक्षात पण राहत नाही की आपण कशावरून चिडलो। त्यामुळे तू या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि आज चल। यावरती कला ठाम असते, अजिबात नाही। आता या वेळेला किती काही झालं तरी सुद्धा मी माघार घेणार नाही। दरवेळेला त्याला राग येतो, त्याला हे वाटतं म्हणून मी सहन करत बसू का? नाही, आता मी सहन करणार नाहीये। या वेळेला माझा निर्णय पक्का आहे, किती काही झालं तरी मी घरात येणार नाही। त्याने माझी माफी मागून सन्मानाने जोपर्यंत मला घरात घेऊन जात नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही असं म्हणत आपल्या हट्टावरती कायम असलेली आता मात्र कला स्वतःच्या स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी खूप मोठा निर्णय घेते। आबा म्हणतात, खरं सांगू का तर तू पण त्याच्या इतकीच हट्टी आहेस, तुला सांगितलेलं कुठच्या गोष्टी कळतच नाहीयेत। तुझा निर्णय आहे पण मी तुला सांगतोय यामुळे तुझी तब्येत बिघडू शकते, इतका हट्टीपणा बरा नाहीये। पण कला सुद्धा ऐकायला तयार नसते। मग आबा म्हणतात, ठीक आहे तुझा हट्टीपणा तू निभाव असं म्हणत आबा जरा चिडतात आणि कला ऐकत नाही म्हणून तडक ते आत जातात। आत आल्यावरती मग मात्र आता इकडे आबा अद्वैतची चांगलीच खरडपट्टी काढायला आबा म्हणतात, अद्वैत तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, म्हणजे या सगळ्यामध्ये घरच्या लक्ष्मीचा अपमान करून तू तिला घराबाहेर काढलंस, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता तू हे असं केलंस, तिच्याशी खोटं वागलास, मला हे काही आवडलेलं नाहीये। यावरती सरोज म्हणते, आबा दरवेळेला का बरं तुम्ही अद्वैतला दोष देता? म्हणजे खरं तर त्याचं लग्न फसवून झालेलं आहे आणि इतकं सगळं घडल्यावरती तुम्ही त्याच्याकडून कसली अपेक्षा करता? तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करता की त्याने या सगळ्यामध्ये तिचा बायको म्हणून स्वीकार करावा। मुळातच त्याने सांगितलं ना की तुम्हाला बरं वाटावं या कारणासाठी तो ही सगळे नाटकं करत होता। जर तुम्हाला बरं वाटावं या कारणासाठी तो नाटकं करत होता तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैतला का हे करताय किंवा अद्वैत सोबत असं का वागताय? आबा तुमचं म्हणणं काही मला अजिबात पटत नाहीये, मला तुमचं म्हणणं अजिबात आवडलं नाही। यावरती आबा म्हणता, सरोज गप्पा बस, बाद झालं तुम्ही दोघांनी, मी तुझ्यावरती पण रागवलंय। तू आतापर्यंत जे काही वागत होतीस ना, म्हणजे कला तुझी सून असून सुद्धा तू तिच्याशी सूड भावनेने वागतेस, कधीही तिला समजून घेण्याचा तू प्रयत्न नाही केलास। दरवेळेला तिच्याबद्दल आग पाखड करत आलीस आणि हे काही मला पटत नाहीये आणि तुझ्याच पावलावरती पाऊल टाकून तुझा पोरगा तिचा अपमान करतोय आणि तेच सगळं आम्ही ऐकत बसायचं, ते सगळं आम्ही सहन करायचं, ते काही नाही। तुम्ही दोघं जण चुकलायत आणि यामुळे तुमच्या दोघांशी मला आता अजिबात काडी मात्र शब्द बोलायचा नाहीये। तुम्ही दोघं जण खूप मोठी चूक केलेली आहे, तुम्ही दोघांनीही माझ्या समोर येऊ नका आणि माझ्याशी काही बोलू नका असं म्हणत चिडलेल्या आबा फक्त अद्वैत नाही तर सरोजची पण चांगलीच खरडपट्टी काढतात आणि सगळ्यात जास्त सरोजचीच खरडपट्टी काढतात। एखादी मुलगी जर लग्न करून आपल्या घरात येते तर सासू म्हणून जरी तुला राग असला तरी त्या मुलीला व्यवस्थितपणे समजून घेणं हे तुझं कर्तव्य होतं, पण तू काय केलंस? तू अद्वैतच्या मनामध्ये उगाच आग धुमसट ठेवलीस आणि त्या मुलीच्या विरुद्ध भडकवलंस। सरोज जितका दोषी अद्वैत आहे तितकेच दोषी तू आहेस, त्यामुळे आता मला त्रास होईल असं कोणी काही वागू नका आणि माझ्याशी बोलू नका असं म्हणत आबांनी सरोजला सगळ्यांच्या समोर इतकं अपमानित केलेलं असतं आणि आबा निघून जातात। त्याच वेळेला इकडे आता संगीता आणि दिनकर आपल्या घरी असतात आणि दोघंही उदास असतात। दिवा लावण्यासाठी जेव्हा दिनकर तिला लांबण दिवा देतो
त्यावेळेला संगीताचं मन खूप उदास असतं आणि का कोणास ठाऊक मला खूप खूप असं उदास वाटते, काही अघटित तर घडलं नसेल ना, नैनी कला दोघी नीट असतील ना, असं म्हणत दोघ जण आपल्या दोन्ही पोरींचा विचार करत असताना इकडे सोहमचा काजूला फोन येतो. सोहमचा फोन आल्यावरती सोहम आता इत्यंभूत घडलेला प्रकार इकडे काजूला सांगतो. तो सगळा प्रकार म्हणजे कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये दोघींचं भांडण झालं, कशा पद्धतीने धक्क्याचा इश्यू झाला. कलाचं म्हणणं होतं धक्का दिला नाही, अद्वैत धक्का दिला म्हणतो आणि त्यामुळे भांडण होऊन कलाला कसं घराबाहेर काढण्यात आलं, हा सगळा प्रकार आता इकडे सोहम काजूला समजावून सांगतो. आणि आता काजू हा प्रकार ऐकते आणि फोन ठेवल्यावरती ती आपल्या आई वडिलांना तिकडे काय घडलं, कशा पद्धतीने अद्वैतने कलाला रात्रभर घराबाहेर ठेवलं, हे सगळं आता मात्र म्हणजे रात्रभर कला बाहेर राहणार आहे, हे सगळं आता ती इकडे काजू सगळ्यांना सांगते. आता मात्र संगीताच्या डोळ्यात पाणी येतं. असं कसं घडू शकतं, म्हणजे इतक्या रात्रीच्या वेळी आता माझ्या लेकीला ते घराबाहेर कसे काढू शकतात, इतक्या रात्रीच्या वेळेला ती घराबाहेर काय करेल. यावरती आता मात्र दिनकर म्हणतो तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, आपण एक काम करूया, आपण जावई बापूंना फोन करूया, नक्कीच जावई बापू नक्की काय घडले हे आपल्याला समजून सांगतील. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघ जण जावई बापूला म्हणजेच अद्वैतला फोन करण्यासाठी मोबाईल काढतात. इकडे कला मात्र बाहेर बसून देवी आईची मूर्ती घडवत असते. म्हणजे आता अंगणात बसलेली कला निवांत न बसता आपलं काम करत असते आणि तिच्या मनामध्ये अद्वैत विषयीचे विचार येत असतात आणि ती विचार करत असते सिरियसली, म्हणजे बाकी कोणी पाहो न पाहो पण सरोज मॅडम माझ्या समोर उभ्या होत्या आणि त्यांना मी ढकललं नाही ही गोष्ट कळायलाच पाहिजे. म्हणजे त्यांना माझा स्पर्श सुद्धा झालेला नाहीये ही गोष्ट त्यांच्या लक्षात यायला पाहिजे ना, अनावधानाने का होईना पण त्यांना हे वाटलं असेल का की मी त्यांना धक्का दिलाय. आणि जर का त्यांना माहितीये की मी त्यांना धक्का नाही दिलेला आहे तर त्यांनी सगळ्यांच्या समोर खरं सांगण्यासाठी का बरं नकार दिला असेल, का सरोज मॅडम अशा वागल्या असतील, नक्की त्यांच्या मनात तरी काय आहे. त्यांना या सगळ्यामध्ये मुद्दाम माझ्याबद्दल गैरसमज पसरवायचा आहे का, नक्कीच असू शकतं, कारण याविषयी म्हणजे सरोज मॅडमनी माझ्याविषयी कधी चांगला विचार केलेलाच नाहीये असा विचार कला करत असते. तोपर्यंत इकडे आता दिनकर अद्वैतला कॉल करत असतो. अद्वैत दिनकरचा कॉल पाहतो पण दिनकरचा कॉल कोणत्याही प्रकारचा न उचलायचा निर्णय घेतो आणि आपला फोन बाजूला करून सायलेंट वरती ठेवून तो झोपी जाण्याचा प्रयत्न करतो. दिनकर विचार करतो फोन का नाही उचलत आहेत आणि आता दोघ जण अस्वस्थ होतात. संगीता पुन्हा फोन लावते, सतत ते फोन लावत असतात पण अद्वैतने मोबाईल सायलेंट वरती करून साईडला ठेवून कोणाचाही फोन उचलायचा नाही असा निर्णय घेतलेला असतो. मग मात्र संगीता खूप पॅनिक होते आणि काय झालं असेल हे सगळं, आपण तिकडे जाऊया का, आपण पाहूया का नक्की कलासोबत काय झाले. यावरती दिनकर म्हणतो असा आतताईपणा करून आपण जर का तिकडे गेलो तर आहे ती परिस्थिती सुद्धा आता बिघडेल आणि या सगळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल. म्हणजे आता अद्वैत रावांची पण एक बाजू असेल ना, त्यांना डायरेक्ट घरच्यांच्या विरोधात जावं लागलं नसेल आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल आणि कदाचित आता सगळेजण झोपले असतील म्हणून ते कॉल उचलत नसेल. संगीता म्हणते नाही, माझ्या मनाची रुखरुख ही मगापासून चाललेली आहे, या सगळ्यामध्ये माझी कला सुखरूप असेल ना. पण खरं सांगायचं तर नैनी पण तिकडे होती ना, जर नैनी तिकडे होती तर नैनीने त्याच वेळेला आपल्याला का नाही कॉल केला किंवा नैनीने कलाची बाजू का नाही घेतली. असं म्हणत आता इकडे संगीता म्हणत असते माझी कला असं काही करणार नाही, या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे. मग नैनी तिकडे असून सुद्धा तिने कलाची बाजू का नसेल घेतली. दिनकर म्हणतो हे बघ असं का तसं का, हे का घडलं असेल ते का घडलं असेल, या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण थोडा वेळ जाऊ देऊया आणि या सगळ्यामध्ये उद्यापर्यंत थांबूया, उद्यापर्यंत काय गोष्टी कशा होतात ते बघू आणि त्यानंतर ठरवू. असं म्हणत दिनकर संगीताला शांत करतो आणि तिला शांत राहण्यासाठी सांगतो. इकडे आता सगळेच जण खूप अस्वस्थ असतात आणि अशीच ती रात्र जाते. या रात्री कला पूर्णपणे बाहेर थांबते, देवी आईची मूर्ती करत असते आणि अद्वैत त्याच्या रूम मध्ये असतो. संगीता आणि दिनकरला बातमी कळालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी घट बसवण्याचा वेळ असतो. म्हणजे आज घट बसवणार तर देवी आईचा पहिला दिवस असतो आणि त्यामुळे त्याची सगळी तयारी आता इकडे रजनी एकटीवरती येते. कारण जर का
कला घरामध्ये असती तर ही सगळी तयारी कलाने कदाचित केली असती, पण आता रजनीच्या अंगावरती ही तयारी येते आणि रजनी आता इकडे असलेल्या आपल्या हेल्परला सगळं सांगत असते, हे बघ हे सगळं घटाचं सामान आहे, धान्य आलं पाहिजे, माती आली पाहिजे आणि हे सगळं प्रकार देवाच्या इथे मांडून ठेव, अशा सूचना ती आपल्या मेडला देत हा हार कसं करायचा, अजून काय काय लागेल या सगळ्याची यादी करत असते आणि घटस्थापनेची तयारी करत असते. तोपर्यंत इकडे आता रोहिणी नैना सोबत बोलत असते. नैना सांगत असते, पण खरंच मॉमीनला आपण खरं तर सरोज काकींना कलाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आपल्याला काही करायलाच लागलं नाही. बघा ना गोष्टी कशा एकदम सिंपल झाल्या. आपण काही न करता कलावरती इतका मोठा आरोप आला आणि कलाला बाहेर हाकलण्यात आलं. यावरती आता रोहिणीच्या मनामध्ये एक चिकित्सा असते की ही मुलगी तर समोर उभी होती, जे काही खरं खरं घडले हे या मुलीने पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ती म्हणते, काय ग म्हणजे तू तर समोर होतीस, सिरियसली खरंच म्हणजे आता इकडे कलाने सरोज वहिनीला धक्का दिलाय? कारण आतापर्यंत कलाचा एकंदर स्वभाव पाहता मला नाही वाटत की ती आबांच्या समोर सरोज वहिनीला धक्का देईल आणि त्यानंतर ती इतक्या कॉन्फिडेंटली बोलती आहे की मी धक्का दिलाच नाहीये. काय नक्की असेल मला तर काही कळतच नाहीये. आता नैना गडबडते. नैना विचार करते, नाही जर का आत्ता मी यांना खरं सांगितलं की कलाने धक्का दिला नाही तर कदाचित माझ्या बाजूने असणाऱ्या या फिरतील, त्यामुळे मला आत्ता हेच बोललं पाहिजे की हो कलानेच धक्का दिला. आणि त्यानंतर ती म्हणते की हो तुम्हाला असं वाटतंय ना की कला या सगळ्यामध्ये म्हणजे आता कला या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही, तर हे पूर्णपणे खोटं आहे. कला आहे ना कला काहीही करू शकते. ती घरी असताना सुद्धा इतका साळसूदपणाचा आणायची आणि आई बाबांना दोघांना मॅन्युपुलेट करायची आणि आमच्या विरुद्ध भडकवायची. तसंच ती इकडे करते. आबांना इम्प्रेस करण्यासाठी बाकी सगळ्यांशी वाईट वागते, पण आबांना मात्र इम्प्रेस करते आहे. यावरती रोहिणी म्हणते, पण सिरियसली मला खरंच वाटत नाहीये की कला हे असं काही करू शकेल. असं बोलत बोलत दोघी जणी खाली येत असताना नैना सांगत असते, नाही कलाला तुम्ही आज नाही ओळखत आहात, मी आधीपासून ओळखते ना. आई बाबांचा आम्हाला ओरडा पडावा यासाठी कला नेहमीच हे करत आलेली आहे. कला या सगळ्यामध्ये इतक्या कुरघोडी करते ना आणि स्वतःवरती आलं की दुसऱ्यावरती ब्लेम टाकून मोकळी होते. असं म्हणत दोघ जण म्हणजे आता रोहिणी आणि नैना दोघी जणी आता कलाची बदनामी करत कलाबद्दल वाईट बोलत खाली येत असतात आणि खाली इकडे रजनी बसलेली असते. ती घटस्थापनेची तयारी करत असते. त्याच वेळेला रजनी म्हणते, नैना सिरियसली म्हणजे आपल्याच बहिणीबद्दल तू असं कसं बोलू शकतेस ग? मी तर कलाला आत्ता ओळखते, पण तू कलाला इतके दिवस ओळखत असून तिच्याबद्दल असं बोलायची हिंमत कशी झाली? यावरती नैना म्हणते, तेच तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही कलाला आज ओळखताय म्हणून तुम्हाला माहित नाही किती दिवसाचा तुमचा अनुभव आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. ती काय वागू शकते, ती कसं वागू शकते, किती वाईट वागून ती सगळ्यांसमोर चांगली राहू शकते हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही नका मला सांगू म्हणजे कला कशी वागते ते, तुम्ही तिला काय ओळखताय? रजनी म्हणते, भले मी कलाला खूप थोडं ओळखत असेल, भले मी कलाला काही दिवस ओळखत असेल, पण माणूस ओळखण्यासाठी आपल्याला खूप काळ नाही लागत. माणूस ओळखण्यासाठी थोडासा काळ सुद्धा पुरेसा असतो. या काळामध्येच माणूस कसा आहे, काय वागतोय हे सगळं आपल्याला समजतं. त्यामुळे स्वतःच्या बहिणीची बाजू भक्कमपणे घेण्यापेक्षा तू तिच्याबद्दल आगपाखड करतेस. स्वतःच्या बहिणीच्या बाजूने उभं राहण्याच्या ऐवजी तू तिच्याबद्दल वाईट बोलतेस. सिरियसली नैना मला तर तुला काही कळतच नाहीये. असं म्हणत रजनी आता नैना आणि रोहिणी या दोघींची चांगलीच खरडपट्टी काढत असताना तिकडे आबा येतात. आबांची थोडी तब्येत अस्वस्थ असते, म्हणजे काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे आबांना झोप लागलेली नसते, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसते. मग रजनी म्हणते, काय झालं आबा, तुमची तब्येत बरी नाहीये का? यावरती आबा म्हणतात, नाही माझी तब्येत बरी आहे, पण तुझं काय चाललंय रजनी? रजनी म्हणते, काही नाही आबा, आपल्याला उद्या घट बसवायला पाहिजे ना. म्हणजे खरं सांगायचं तर कला असती तर कलाने सगळी तयारी कधीच करून टाकली असती. मला खरंच काही करायची गरज पडली नसती, पण आज कला नसल्यामुळे मला सगळी तयारी करावी लागते. पण कला नाही तर ही घट बसवलं पाहिजे ना, कारण जर घट बसवला नाही तर कलाला खूप वाईट वाटेल. तिची इच्छा होती की व्यवस्थितपणे घटस्थापना करायची तिने, पण तिच्याकडे हा योग नाहीये कारण ती घराबाहेर आहे. त्यामुळे आपण ही तयारी करायची ना. आबा म्हणतात, हो तर कला इथे नाहीये, पण तिची इच्छा आहे ना. आणि एका लक्ष्मीचा आपल्याकडून अपमान झालाय,
म्हणजे अद्वैत आणि सरोज या दोघांनीही आपल्या मर्यादा ओलांडत लक्ष्मीचा अपमान केलाय. आता घटस्थापनेला आपण लक्ष्मी न बसवून अजून तिचा अपमान करायचा आहे का? नाही ना. त्यामुळे आपल्याला आता लक्ष्मी बसवायलाच पाहिजे असं म्हणत आबा आता तू घटस्थापनेची तयारी कर, कारण कला इकडे असते तुला काही बघायलाच लागलं नसतं, पण कला नसल्यामुळे सगळा भार तुझ्यावरती आहे, बाकी तुला कोणी मदत करेल असं मला वाटत नाही असं म्हणत आबा रोहिणी आणि नैनाकडे कटाक्ष टाकतात. लगेच नैना मोठेपणा घेण्याच्या ह्याने म्हणते, आबा अहो असं काय करताय तुम्ही? दरवेळेला कलाच सगळं करेल असं का म्हणताय? मी सुद्धा या सगळ्यामध्ये तयारी करू शकते ना. म्हणजे तुम्ही माझ्यावरती जर का जबाबदारी सोपवली तर मी सुद्धा कलापेक्षा जास्त स्वतःला सिद्ध करू शकते आणि कलापेक्षा जास्त चांगलं काम करू शकते. आबा तुम्ही मला संधी तर द्या असं म्हणत आबांना आता मात्र संधी मागणाऱ्या नैनाला आबांनी अशी काही संधी दिलेली असते की पुन्हा ती संधी मागायचं काहीही काम करणार नसते. त्यावरती आबा म्हणतात, ठीक आहे, म्हणजे आता तू जर का म्हणते स्वतःहून की तू ही जबाबदारी घ्यायला तयार आहेस तर नक्कीच मी तुला ही जबाबदारी द्यायला सुद्धा तयार आहे. खरं सांगायचं तर आत्ता घट बसवायचे म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेवणाचं असतं ती म्हणजे पुरणपोळी, आणि मला माहितीये तुला पुरणपोळ्या करायला आवडतात ना, त्यामुळे जर का ही जबाबदारी तुला अंगावरती घ्यायची असेल तर सुरुवात पुरणपोळ्यांपासून करावी लागेल. म्हणजे या सगळ्यामध्ये तू छानपैकी नैवेद्यासाठी पुरणपोळ्या कर. आता मात्र नैना गडबडते, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ह्यांना हे बोलायला गेले, पण हे मुद्दामच हे माझ्यासोबत करतात. म्हणजे आता या सगळ्यामध्ये यांना आता असं वाटतं की मी काही करूच शकत नाही आणि पुरणपोळ्या मला जमणार नाहीत, या सगळ्यासाठी हे डाव खेळत आहेत. ह्यांना कलाच प्रिय आहे, कशाला मी यांच्या नादी लागू. पण आता मात्र जबाबदारी घ्यायला लागली असते, कारण सगळ्यांच्या समोर आबांनी पुरणपोळ्या नैनानेच करायच्या असं म्हटल्यावरती आता नैना आशेने रोहिणीकडे पाहते की ही मदत करेल. आता रजनी सुद्धा हसायला लागते आणि आपलं घटस्थापनेचं काम करायला लागते आणि तिचं दुसरं काम करायला लागते आणि रोहिणी निघून जाते. आता एकट्या नैनाच्या अंगावरती पुरणपोळ्यांची जबाबदारी येते. तोपर्यंत इकडे आता रजनीने सगळ्यांसाठी कांदा पोहे नाश्त्याला केलेले असतात आणि ती सांगते, अंजू एक काम कर, म्हणजे आता कलाताईला कांदे पोहे घेऊन दे बरं असं म्हणत कलाला कांदे पोहे देण्यासाठी इकडे आता रजनी पाठवते. तोपर्यंत अद्वैत कॉफी घेत असतो. कॉफी घेत असलेल्या इकडे आता अद्वैतला आठवण येते ती म्हणजे कलाची. बरं झालं हिला चांगलीच अद्दल घडवली, बरं झालं जास्तच उडत होती ही, आता हिला आयुष्यभराची अद्दल घडेल असं म्हणत तो बाल्कनीत येऊन नक्की कला काय करते हे पाहत असतो. तर कला एकदम रागारागान त्याच्याकडे पाहत असते आणि त्यावरती तो विचार करतो, म्हणजे इतकं सगळं घडून गेलंय तरी हिचा माज काय कमी नाहीये, हिला कमी माज नाहीये. तितक्यात अंजू येते आणि ताई तुम्ही पोहे खाऊन घ्या असं म्हणायला लागते. त्यावरती कला म्हणते, नाही मी व्रत केलेलं आहे ना, किंवा मी माझ्या आत्मसन्मानासाठी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी हे खाणारच नाहीये, मी पोहे खाणार नाही आणि माझं व्रत मोडणार नाही असं म्हणत कलाने ठामपणे आता निर्णय दिलेला असतो की किती काही झालं तरी माझं व्रत मी मोडणार नाही. अद्वैतवरून हे सगळं ऐकत असतो आणि अद्वैत विचार करतो किती घमेंडी पोरगी आहे ही. म्हणजे आता या सगळ्यामध्ये ही नेहमी सांगते की अन्नाचा अपमान करायचा नाही, अन्नाचं हे नाही करायचं, अन्नाचं ते नाही करायचं, पण आत्ता स्वतः इकडे अन्नाचा अपमान करते आहे आणि या सगळ्यामध्ये स्वतःला या सगळ्यामध्ये आता मात्र मोठी शहाणपणा करते आहे असं म्हणत अद्वैत तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि कला मात्र खाण्यासाठी नकार देते. किती काही झालं तरी या वेळेला कलाने मात्र आता ठाम निर्णय घेतलेला असतो की हे सगळं व्रत पूर्ण करायचं, अद्वैतला अद्दल घडवायची, अद्वैतची अद्दल ठिकाणावरती आणायची, म्हणून ती खाण्यासाठी नकार देते. अद्वैत हे सगळं पाहतो आणि त्याची चिडचिड होते. काय गरज पडले हिला हा सगळा उपवास करायची किंवा ही सगळी नाटकं करायची, काही झालं तरी सुद्धा मी पण झुकणार नाहीये, मी सुद्धा हिला धडा शिकवणार असं म्हणत इकडे आता अद्वैत सुद्धा तिला मनवायला जातच नाही. तोपर्यंत आबा अद्वैतवरती चांगले चिडलेले असतात आणि घरच्या लक्ष्मीचा अपमान करणारा कधीच माणूस सुखी होऊ शकत नाही असं त्याला म्हणत असतात. तू जे काही वागलास ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते कलाला समजवतात. कला तू तरी विषय सोडून दे आणि या सगळ्यामध्ये निर्जळी व्रत करून स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नकोस. कला सांगते, नाही आबा या वेळेला मी कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही, किती काही झालं तरी माझा आत्मसन्मान हे मला जपायलाच पाहिजे.
असं म्हटल्यावरती कला या सगळ्यामध्ये नकार देते, पण इकडे संगीता येते. संगीता जाबच विचारायला येते. आतापर्यंत नमतं घेणारी संगीता, आतापर्यंत चांदेकरांना मान देणारी संगीता या वेळेला पेटून उठते आणि तुम्ही माझ्या लेकीला रात्रभर घराबाहेर कसं ठेवू शकता? कशी तुमची हिंमत होऊ शकते की माझ्या लेकीला रात्रभर घरात ठेवायची? तिला काही झालं असतं तर? यावरती सरोज चिडते आणि हिंमत कशी झाली तुमची इथे यायची असं म्हणत तिला हाताला धरून हक्कलपट्टी करते आणि म्हणते, एकतर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मुलगी खोटं नातं जोडून इकडे आलेली आहे आणि हे लग्न मला मान्य नाहीये. किती काही झालं तरी तुम्ही फसवून आमच्याशी सोयरीक केले आणि त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये असं म्हणत सरोजने आता मात्र इकडे आता संगीताचा अपमान केलेला असतो. संगीताला धक्काच बसतो. आपल्या मुलीला न्याय मिळवून द्यायला आलेल्या संगीताचाच अपमान झाल्यामुळे कला अधिकच चिडलेली असते.